चला विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पोस्ट ऑफिस शेड्यूल 2 च्या भरतीसाठी तुम्हाला फॉर्म भरताना आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहेत ते तुम्ही आतापासून लगेच रेडी करून ठेवायचे. कारण पुढे चालून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हे जर एकही डॉक्युमेंट याच्यापैकी ओरिजिनल फॉर्मॅट मध्ये नसेल तर तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव येऊन सुद्धा त्या ठिकाणी रिजेक्शन होणार आहे. आता हे असं का म्हणत आहे तर शेड्यूल 1 ची जी भरती होती आपल्या अकॅडमीचे जवळपास 10 ते 20 आपले असे विद्यार्थी होते की ज्यांचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे. आपल्याकडे सर्वांसोबत कॉन्टॅक्ट झालेला आहे परंतु त्यांच्याकडे काही स्वरूपातले ओरिजिनल डॉक्युमेंट्स नव्हते. तर खूप जणांना प्रश्न आलाय फायनल सिलेक्शन म्हणजे त्यांचं होत नाहीये का, कारण त्यांच्याकडे हे डॉक्युमेंट्स नाहीत. म्हणून डॉक्युमेंट तुम्हाला 2 वेळेस लागणार आहेत. एक तर फॉर्म भरताना सिंपल साधे डॉक्युमेंट लागणार आहेत बेसिक, आणि ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल मेरिट लिस्ट मध्ये नाव आल्याच्या नंतर. आता ह्या गोष्टी तुम्हाला अगोदरच का सांगतोय, आणखी फॉर्म ही भरले नाही तुम्ही, परंतु कशासाठी तर एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलंही युद्ध करण्यापूर्वी त्या युद्धानंतर काय हे आधीच ठरवलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांना हा विश्वास येतो की आपण हे युद्ध जिंकणार आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं. म्हणजे हा संदर्भ मी तुम्हाला का दिला, तसाही तुम्हाला कॉन्फिडन्स एक आत्मविश्वास येण्यासाठी आणि तुम्ही युद्ध जिंकल्यानंतर हे मेरिट लिस्ट थोडक्यामध्ये आजच्या युगातलं तुम्हाला पुढे काय करायचंय जेणेकरून पुढची तयारी आत्ताच जर करता आली तर अंतिम ध्येय अंतिम सक्सेस तुमचं असणार आहे. ठीक आहे, चला जास्त वेळ न घेता मेन मुद्द्याकडे येऊया. पोस्ट ऑफिस भरतीला या ठिकाणी डॉक्युमेंट्स लागणार आहेत ओरिजिनल स्वरूपात. लक्षात घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ओरिजिनल प्लस अटेस्टेड झेरॉक्स कॉपी लागणार आहेत, 2 अटेस्टेड कॉपी. त्याच्यामधलं पहिलं आणि मेन डॉक्युमेंट आहे 10वी मार्कशीट. 10वी मार्कशीट म्हणजे तुम्ही ज्या विद्यालयातून 10वी उत्तीर्ण झाला आहात त्या विद्यालय तुम्हाला काय करत असतं, फायनल रिझल्ट 10वीचं मार्कशीट देत असतं ओरिजिनल स्वरूपामध्ये. म्हणून ते 10वीचं मार्कशीट तुम्हाला लागणारच आहे, लक्षात घ्या. आता जे विद्यार्थी 12वी आहेत, ग्रॅज्युएशन आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असे पण विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत. मग तुम्हाला समजा तुम्ही 12वीचं मार्कशीट दिलं तर चालेल का किंवा ग्रॅज्युएशनचं मार्कशीट दिलं तर चालेल का, तर या ठिकाणी अजिबात नाही मित्रांनो. इथं रिक्वायरमेंटच काय आहे तुमची पोस्ट ऑफिसची की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ओरिजिनल स्वरूपात 10वीचंच मार्कशीट इथं अलाउड असणार आहे, कारण पोस्ट ऑफिसचा तसा रूलच आहे जीडीएसचा. ठीक आहे, म्हणून हे डॉक्युमेंट कोणाकडे असेल किंवा नसेल, हरवला असेल, फाटला असेल, काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट करत चला. असे प्रॉब्लेम तुम्ही कमेंट करत जा जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम माझ्यापर्यंत पोहोचेल, त्याचे सोल्युशन 101% मी देणार. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा याला जन्म दाखला सुद्धा आपण म्हटलं तरी चालेल का, कारण पुढे आपण एक डॉक्युमेंट सांगितलंय जन्मतारीख पुरावा. जन्मतारीख पुरावा कशावरती डिपेंड असतो, हा लिव्हिंग सर्टिफिकेट. कारण ज्यावेळेस तुम्ही शाळेत इयत्ता 1ली 2री 3रीला जाता त्यावेळेस तुमची त्या टीसी वरती शाळेच्या तुमचा जन्म दाखला किंवा जन्मतारीख मेन्शन केलेली असते आणि तीच जन्मतारीख पुढे चालून सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्सवर जसं तुमचं मार्कशीट असेल, पॅन कार्ड, आधार कार्ड असेल, पासपोर्ट असेल किंवा अजून दुसरे काही डॉक्युमेंट्स असतील वेगवेगळ्या सेक्टर मधले किंवा कुठलाही गव्हर्नमेंट ऑथोराइज डॉक्युमेंट असू द्या त्याच्यावर ते डेट ऑफ बर्थ राहत असते. म्हणून तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. ओके, हे फॉर्मॅट ओरिजिनलच असायला पाहिजे. नेक्स्ट आहे जात प्रमाणपत्र लागू असल्यास नोटिफिकेशन नुसार आहे. जर तुम्ही कॅटेगरीनुसार फॉर्म भरणार असाल आणि जर आपल्याला सांगितलं तर जात प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही व्हॅलिड रेडी करून ठेवायचे जेणेकरून पुढचा इश्यू नाही. परंतु हे ओपन वाल्यांसाठी कंपल्सरी नाही, कॅटेगरी वाल्या विद्यार्थ्यांसाठी सेफ साईड तुम्ही काढून ठेवा. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनली 1-2 डॉक्युमेंट मी सांगणार आहे जेणेकरून पुढे चालून जर जीडीएसचा नियम बदलला तर वेळेवर धावपळ नको मित्रांनो, आहे की नाही. तुमच्या फायद्याच्या गोष्टी सांगत आहे. ठीक आहे, जन्मतारीख पुरावा आता मी सांगितलं त्याप्रमाणे. नेक्स्ट आहे ओबीसी साठी नॉन क्रिमी लेअर लागू असल्यास. या ठिकाणी मागील भरतीमध्ये नॉन क्रिमी लेअर ओबीसी कॅटेगरीसाठी लागतो, ओपन कॅटेगरीसाठी नाही लागत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड. आधार कार्ड असेल तरी चालेल किंवा पॅन कार्ड असेल तरी चालेल, दोन्हीपैकी एक आयडेंटिटी प्रूफ ऍज अ तुम्ही रेसिडेंटल ऑफ इंडियाचा आहेत म्हणून ते प्रूफ म्हणून आयडी कार्ड ऍज अ आधार कार्ड म्हणून चालेल किंवा पॅन कार्ड, ह्या दोन्हीपैकी एक असणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्याच्यासोबत आता बेसिक तुमचा कॉम्प्युटरचा कोर्स झालेला असेल, काही विद्यार्थ्यांचं
कन्सिडर किंवा काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आता ही 10वी मेरिट लिस्ट वर असल्यास जीडीएस मध्ये कॉम्प्युटर कोर्स झालेला असेल तर त्यामध्ये काही ऍडिशनल फायदा मिळेल का? नक्कीच मिळेल, परंतु तुमच्या सिलेक्शनला नाही मित्रांनो. पुढे ज्यावेळेस तुमचं जॉईनिंग होईल त्यावेळेस तुमच्याकडे कॉम्प्युटरचं नॉलेज असणार आहे, त्यामुळे बाकीचे ट्रेनिंग सेशन अटेम्प्ट करायला तुम्हाला सोयीस्कर जाणार आहे. कॉम्प्युटर नॉलेज असणं कधीही चांगलं, कारण हे टेक्नॉलॉजीचं युग आहे. ठीक आहे, त्यामुळे एखादा कोर्स जर झालेला असेल त्याचं सुद्धा सर्टिफिकेट सेफ साईड तुमच्या फाईलला लावून ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, फॉर्म भरल्याच्या नंतर जे ऍप्लिकेशन प्रिंट किंवा ऍप्लिकेशन फॉर्म थोडक्यामध्ये आपण भरत असतो, अर्ज करत असतो जीडीएस ला, त्याची ओरिजिनल स्वरूपातली एक प्रिंट काढून तुमच्या सोबत ठेवायची, हार्ड कॉपी, आणि मोबाईल मध्ये मेल अटॅच करून ठेवा, जेणेकरून जरी ही हार्ड कॉपी हरवलं तरी तुम्ही ओरिजिनल स्वरूपात नंतर प्रिंट काढून घेऊ शकता. परंतु याच्यामध्ये गडबड करू नका. ऍप्लिकेशन प्रिंट मुळे सुद्धा मागील शेड्यूल 1 भरतीमध्ये खूप जणांना इश्यू आले होते, नसल्यामुळे पुढे चालून तो इश्यू सॉल्व्ह करण्यात आलेला होता जीडीएस कडून, त्याला जास्त हे नव्हतं, परंतु ही वेळेवर धावपळ होती, म्हणून ऍप्लिकेशन प्रिंट सुद्धा तुम्ही काढून ठेवायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं लेटेस्ट वाले 2 फोटोकॉपी लागणार आहेत. फोटोकॉपी म्हणजे पासपोर्ट साईजचे फोटो. आता काही विद्यार्थी 10वीचा किंवा 12वीचा किंवा एक जुना पुराणा फोटो आपल्याकडे काढलेले असतात कधीतरी शाळामध्ये असताना, पण त्यावेळेचे फोटो नको, लेटेस्ट वाले ठेवा, जेणेकरून आयडेंटिटी फाय करण्यास त्या ठिकाणी जीडीएस ला सोपं जाईल. आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा पॉईंट तुमचा ऍक्टिव्ह मेल आयडी. आता ऍक्टिव्ह मेल आयडी, आणि हे का सांगत आहे, तुम्ही म्हणाल आमचा मोबाईल आमच्या सोबतच असतो, मेल आयडी पण असतो, परंतु लक्षात घ्या, जीडीएसला मागील जीडीएसला मेरिट लिस्ट मध्ये नाव आले होते विद्यार्थ्याचे, परंतु त्यांना मोबाईल नंबर आणि मेल आयडी त्यांचा मिसमॅच होता, हरवला होता किंवा ब्लॉक झाला होता किंवा काय वॉट एव्हर त्यांचे प्रॉब्लेम असतील, त्याच्यामुळं मेरिट लिस्टला सिलेक्शन झालंय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस होऊन गेली, त्यांना नंतर समजलं की त्यांनी ऑनलाईन ज्यावेळी चेक केलं. लक्षात घ्या, मेरिट लिस्ट लागली, आपण सर्वप्रथम तुम्हाला अपडेट करणार, तुम्ही पण पाहणार ऑनलाईन वेबसाईट वरती, परंतु जर तिथं पाहायचं राहून गेलं किंवा काही विद्यार्थ्यांना आपल्या ऑनलाईन पाहता येत नाही किंवा काही कारणास्तव त्यांचं नाव सर्च होण्यास त्यांना काहीतरी अडथळा येतो, अशा गोष्टी होतात. म्हणून असे 3-4 सुद्धा विद्यार्थी होते, त्यांचं मोबाईल नंबर लॉस झाला होता, ईमेल आयडी हॅक झाला होता किंवा बंद पडला होता, असे 2-3 कंबाईन त्यांचे प्रॉब्लेम होते. त्याच्यातून त्यांना काय झालं, मेरिट लिस्टला नाव आलं परंतु सिलेक्शन होण्यास प्रॉब्लेम आला, कारण मेरिट लिस्टला नाव आलं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्यांची डेट निघून गेली, त्यांना नंतर समजलं की आपलं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं. मग जीडीएस काय करतं, एकदा नाव आलं डॉक्युमेंटला ऍब्सेंट राहिलं तर पुढे त्याला परत बोलावलं जात नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. ठीक आहे, त्याच्यामुळे ही चूक टाळायची आहे सगळ्यात महत्वाचं, आणि व्यवस्थितरित्या फॉर्म भरून घ्यायचा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकायचे आहे, तुमचं नाव, गाव, पत्ता, रेसिडेंटल, आणि जे तुमचे ओरिजिनल मार्क्स आहेत ते. तुमचा नंबर फास्ट लागेल म्हणून काहीतरी फॉर्म भरताना जास्तीचे पर्सेंटेज अजिबात टाकू नका, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही अडकले जाताल. ह्या गोष्टी वारंवार का सांगतो मित्रांनो, पुढे चालून तुम्हाला डायरेक्ट कुठलाच प्रॉब्लेम नको. म्हणून तुमचे काही डाऊट प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, आणि विशेष म्हणजे तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर मला असं वाटतं नक्की सबस्क्राईब करून घ्यायला पाहिजे, कारण जीडीएसचा फॉर्म सुटल्यापासून पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत, तुमचं जॉईनिंग लेटर हातामध्ये येऊपर्यंत जे काय तुमचे प्रॉब्लेम, प्रश्न किंवा डाऊट असतील, जिथे अडथळा येतील तिथे तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे सोल्युशन 100% मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. म्हणून तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, इथेच थांबूया, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.